विभूती इलेक्ट्रिकल्स, नाशिक जिल्ह्यातील एकमेव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर। MSEB चे सर्व कामं खात्रीशीर करून मिळतील। HT, LT लाईन, एन्युअल मेंटेनन्स सर्व्हिस, ट्रान्सफर मेंटेनन्स अँड ऑइल फिल्टरेशन, अंडरग्राउंड केबल वर्क, 11 kV सबस्टेशन वर्क, इन हाऊस वर्किंग इत्यादी। अनुभवी कर्मचारी कामगार वर्ग। वरील सर्व्हिस संदर्भात आत्ताच संपर्क साधा। मोबाईल नंबर 94 22 91 97 40। उपनगर पोलीस ठाणे इथं फिर्यादी प्रतिमा महेश खेरणार राहणार मंगलमूर्ती नगर बोधले नगर नाशिक रोड यांच्या 28 डिसेंबर रोजीच्या फिर्यादीनुसार त्यांच्या राहत्या घरातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कपाटात ठेवलेले 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 3 मंगळसूत्र चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे फिर्यादी दाम्पत्याच्या घरी घर कामासाठी येणारी महिला अंजली रवींद्र निकम राहणार आंबेडकर वाडी बोधले नगर नाशिक रोड हिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने सदरची चोरी तिचा मित्र राहुल गणेश जाधव राहणार राजीव गांधी झोपडपट्टी नाशिक रोड यांच्या सांगण्यावरून केली असल्याची कबुली दिली आहे। सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र 2,10,600 इतक्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। मिळालेले सोन्याचे दागिने बघून फिर्यादीने पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलंय। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सपकाळे, संजीव फुलपगारे, प्रभाकर सोनवणे, सुरेश गवळी, विनोद लखन, इम्रान शेख, सूरज गवळी, सौरभ लोंढे, सुनील गायकवाड, गौरव गवळी, अनिल शिंदे, जयंत शिंदे, मयुरी विजेकर या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी पार पाडली आहे। या गुन्ह्याचा सखोल तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विनोद लखन करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ प्रतिमा महेश खैरनार वय 65 वर्ष यांनी दिनांक 28/12/2024 रोजी त्यांचे घरातून 3 मंगळसूत्र चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती। त्यानुसार पोलीस ठाण्यात BNS कलम 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात आरोपी निष्पन्न सुरुवातीला न झाल्याने अज्ञात इसमाविरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला होता। त्या गुन्ह्यात तपासादरम्यान उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रभाकर सोनवणे आणि त्यांची टीम यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी तपास सुरू केला असता सदर गुन्ह्यात त्या फिर्यादीच्या घरी घरकाम करणारी महिला हिच्यावर संशय बळावल्याने सदर महिलेकडे महिला पोलीस अंमलदारांमार्फत त्यांनी कौशल्याने चौकशी केली। त्यावेळी तिने सदरचा मुद्देमाल हा तिचा मित्र राहुल गणेश जाधव याच्याकडे दिल्याचे तिने तपासात सांगितले। त्यावरून त्या राहुल गणेश जाधव याला ताब्यात घेण्यात आलं। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्याने चौकशी केली, तपास केला, तर त्याने हे 3 सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली आणि ते काढून दिलेले आहेत। त्याची अंदाजे किंमत 2,10,600 रुपये असून ते 27 ग्रॅम वजनाचे 3 मंगळसूत्र आहेत। सदरची कामगिरी करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 श्रीमती मोनिका राऊत मॅडम, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्री सचिन बारी सर, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या टीमने ही कामगिरी केलेली आहे। तसेच या कामगिरीमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विनोद लखन, त्यानंतर पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस शिपाई सूरज गवळी, सौरभ लोंढे, सुनील गायकवाड, गौरव गवळी, अनिल शिंदे, जयंत शिंदे आणि महिला पोलीस शिपाई मयुरी विजेकर यांनी सहभाग घेतला होता। या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद लखन हे करत आहेत। आणि अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।